समजण्याचा प्रयत्न केला. Now again going back to the same textbook, chapter 1. Okay, so everybody please open index on your accounts book. आणि तिथे आपलं 11 chapters आहेत, 10 chapters आहेत, and 11th is answer key. So I hope you all are with me. सर्वांनी ओपन केला टेक्स्ट बुक? ऑफ कोर्स फ्रॉम युअर PDF. आय नो तुमच्याकडे फिजिकल कॉपी नाही आता टेक्स्ट बुकची. नो इश्यूज विथ दॅट. जस्ट ओपन युअर PDF टेक्स्ट बुक. ओके, अँड चॅप्टर 1 काय आहे? चॅप्टर 1 Introduction to bookkeeping and accountancy. ओके, एक प्रश्न आहे, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजेच अकाउंटिंग करायची, म्हणजेच हिशोब ठेवायचा, हिशोब मेंटेन करायचा, मीन्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. तुम्ही कुठल्या गोष्टीचं अकाउंट मेंटेन करणार? कशाचा अकाउंट मेंटेन करणार? कशाचा हिशोब तुम्ही ठेवणार? आपण एक टर्म पाहिली होती मागच्या लेक्चर मध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्झॅक्शन. काय पाहिलं होतं आपण? ट्रान्झॅक्शन. आठवतंय का? ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? जेवढे काही बिझनेस इव्हेंट्स होतात, ज्याला मॉनिटरी व्हॅल्यू आहे. मॉनिटरी म्हणजे इन टर्म्स ऑफ मनी तुम्ही त्याला एक्सप्लेन करू शकता, राईट? इन टर्म्स ऑफ मनी त्याला एक्सप्लेन करू शकता आणि त्याचा हिशोब ठेवणं गरजेचं आहे. ऑल दोज इव्हेंट्स आर ट्रान्झॅक्शन. आणि अशा सर्व ट्रान्झॅक्शनचा हिशोब आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला कोण मदत करणार आहे? अकाउंट्स. त्यासाठी आपल्याला कोण मदत करणार आहे? अकाउंट्स. आणि हा हिशोब ठेवणे म्हणजेच बुक कीपिंग. बुक कीपिंग कुठलं बुक? हे जे बुक्स आहेत ते म्हणजे कुठले बुक्स? बुक्स ऑफ अकाउंट. बुक कीपिंग म्हणजेच हा हिशोब ठेवणे. ठीक आहे. नाव आता हा हिशोब आपण ठेवला, त्याचा फायदा कुणाला होणार आहे? तुम्ही हा सर्व हिशोब ठेवता, याचा फायदा कुणाला होणार? आपल्यालाच होणार. आपल्याला म्हणजे कोण? आपण कोण आहेत? आपण त्या बिझनेसचे ओनर आहोत. ओके, तर ऍज अ ओनर, ऍज अ बिझनेस ओनर, ओनर म्हणजे काय? म्हणजे तो बिझनेस माझा आहे, राईट? तर ऍज अ बिझनेस ओनर मला हे माहिती पाहिजे की माझा बिझनेस प्रॉफिट मध्ये आहे की लॉस मध्ये आहे. बरोबर की नाही? त्यानंतर माझ्याकडे कुठल्या कुठल्या ऍसेट्स आहेत. ऍसेट्स म्हणजे संपत्ती, मालमत्ता. माझ्या बिझनेस मध्ये कुठल्या कुठल्या ऍसेट्स आहेत. आफ्टर दॅट मला कुणाला पैसे द्यायचे आहेत का? कुणाला पैसे जर द्यायचे असतील तर दॅट इज युअर लायबिलिटी. जर तुम्ही लोन घेतलं असेल, राईट? तुम्ही बँकेकडनं कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला बँकेला पैसे परत द्यावे लागतील. तुम्ही तुमच्या मित्राकडनं पैसे घेतले असतील तर त्याला परत द्यावे लागतील. तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह कडनं पैसे घेतले असतील बिझनेस करण्यासाठी तर त्यालाही परत द्यावे लागतील. ऑल दीज लायबिलिटीज आय शुड नो. मला माहिती पाहिजे की मला कुणाला पैसे द्यायचे, किती द्यायचे, केव्हा द्यायचे. मला हे पण माहिती पाहिजे की माझ्याकडे आज किती पैसे आहेत, माझ्याकडे आज किती मालमत्ता आहे आणि माझा बिझनेस कसा चालू आहे. त्यानंतर मला हे पण माहिती पाहिजे की माझा प्रॉफिट किती आहे किंवा लॉस किती आहे. आणि हे सर्व तुम्हाला कसं कळेल? इफ यू मेंटेन प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स और इफ यू डू प्रॉपर बुक कीपिंग. ठीक आहे ना? आता बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करणे म्हणजे काय करणे? तर अकाउंट्स मध्ये काही रूल्स आहेत. काय आहेत? अकाउंट्स मध्ये काही रूल्स आहेत. ते रूल्स सर्व ट्रान्झॅक्शनला ऍप्लिकेबल होतात 100%. ठीक आहे. आणि अकॉर्डिंग टू दोज रूल्स आपल्याला बुक्स मेंटेन करायचे आहेत, आपल्याला अकाउंटिंग करायची आहे आणि त्याला म्हणतात अकाउंटन्सी. सो युजिंग अकाउंटिंग रूल्स इफ यू मेंटेन युअर बुक्स इट इज कॉल्ड एज अकाउंटन्सी. अँड आफ्टर दॅट यू विल हॅव टू इट विल शो यू व्हॉट इज युअर प्रॉफिट. तुमचा प्रॉफिट किती आहे, तुमचा लॉस किती आहे,
तुमच्याकडे ऍसेट्स किती आहेत आणि तुमच्याकडे लायबिलिटी किती आहे. अंडरस्टूड? हॅलो. Yes, sir. Okay, Yes, good, sir. good. Now, what we will do, we'll go to chapter 1. Please open page number 1 of chapter 1. Introduction to bookkeeping and accountancy. बघा, इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिलंय? Same thing which we have discussed. Bookkeeping is related with recording of business transactions. सर्वात पहिले, बिफोर स्टार्टिंग दिस, एक रूल आहे, जोपर्यंत प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक ओळीचा, प्रत्येक पॅरेग्राफचा अर्थ व्यवस्थितपणे प्रत्येकाला समजत नाही आपल्या क्लासमध्ये, तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. ओके, बिकॉज 11वी 12वी CA फाउंडेशन, CS फाउंडेशन और BCom are very basics of accounts. Okay, so you need to understand the importance, आणि हे जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्च्युअली क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही, पुढे जाऊन फायदा नाही आणि पुढे जाऊही नाही. ठीक आहे, लेट इट टेक वॉट एव्हर टाइम इट टेक्स. ओके, now coming back, bookkeeping, first line, bookkeeping is related with recording of business transactions. Business, enterprise and other organizations deal in activities which involve exchange of money or money's worth. काय आहे बिझनेस मध्ये? काय होतं? there is exchange of money or money's worth, and because of that and business enterprises and other organizations, they whoever deal with money or money's worth, they need to record these transactions. Next line, all these activities are recorded for the purpose of taking important decision as to whether the activities are feasible. What do you mean by feasible? Feasible, profitable and to be continued or not. बघा, या तिसऱ्या ओळीचा अर्थ काय आहे? आपल्याला एक डिसिजन घ्यायचा आहे. ऑल आर विथ मी गाइस? प्लीज थम्स अप. ऑल आर ऑन लाइन 3 विथ मी? ओके, व्हाट डू यू मीन बाय दैट थर्ड लाइन? आपल्याला एक डिसिजन घ्यायचा आहे. कुठला डिसिजन घ्यायचा आहे? जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन होत आहेत, ऑल आर फिजिबल. फिजिबल म्हणजे all are feasible. What do you mean by feasible? Please unmute and answer. कुणाला माहिती आहे याचा अर्थ? Convenient. Convenient. Okay. Feasible means something which you can do. तुम्ही करू शकता असा ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, सपोज एक छोटा जो समोसेवाला आपण पाहिला त्या दिवशी, समोसेवाला wants to buy a Mercedes car. Is it possible? Is it feasible? तो म्हणतो मी मला मर्सिडीज कार बाय करायची कारण मला मर्सिडीज कारच्या डिक्कीमध्ये समोसाचा बिझनेस करायचा आहे. Is it feasible? No. No, he should not take such decisions. Feasible decision म्हणजे तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी केलेला डिसिजन. So all such feasible decisions should be taken. So बघा, अकाउंटिंग मध्ये काय, तुम्ही अकाउंटिंग करताना असे डिसिजन घ्या so that you know it is profitable for your business. तुमच्या बिझनेसचा त्यामध्ये ग्रोथ आहे, तुमच्या बिझनेसचा त्यामध्ये प्रॉफिट आहे, असाच डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे अकाउंटिंग करताना. आणि हे अकाउंटिंग करताना तुम्ही असा डिसिजन घेऊ शकता, किंवा अकाउंटिंग नंतरही तुम्हाला लक्षात येऊ शकतं की अरे आय शुड नॉट हॅव टेकन दिस डिसिजन, हा डिसिजन माझा चुकला. हे तुम्हाला केव्हा कळेल? अकाउंटिंग प्रॉपरली केल्यानंतरच कळेल. काही गोष्टी तुम्हाला आधी कळतील, काही गोष्टी नंतर कळतील. So accounting will help you in making decision whether it is feasible, whether it is profitable, whether this decision should be taken or not. हा डिसिजन मी घ्यायला पाहिजे किंवा नाही, हे तुम्हाला अकाउंटिंग हेल्प करेल यामध्ये. Now next, information about the business and the other organization is required
not only by proprietors. Now this is the new word for all of you. Proprietors. आता तुम्ही रस्त्यावरनं चालताना वेगवेगळ्या दुकानांची नावं पाहता ना, आपल्याला सवय असते. कुठे असतं मेसर्स. मेसर्स वाचले तुम्ही? मेसर्स हा वर्ड वाचलाय? ट्रेडर्स हा वर्ड वाचलाय? राईट. तसाच आणखीन एक वर्ड असतो प्रोप्रा. प्रो डॉट प्रा डॉट. वाचलाय कुणी कुठे? लक्षात येतोय? प्रोप्रा. नसेल तर परत एकदा शॉप्स ज्या पाट्या असतात ना दुकानांच्या त्या पहा आणि तिथे खाली छोटं लिहिलेलं असतं प्रोप्रा आणि त्या व्यक्तीचं नाव असतं. प्रोप्रा मीन्स नथिंग बट प्रोप्रायटर. प्रोप्रायटर आणि त्या व्यक्तीचं नाव असतं म्हणजे त्या पर्टिक्युलर दुकानाचा ओनर कोण आहे. ओके, त्याचं नाव असतं ते प्रोप्रायटर. ओनर ऑफ दॅट बिझनेस. सपोज फॉर एक्झाम्पल दॅट समोसेवाला, त्याचं नाव काय नाव ठेवायचं आपल्या समोसेवाल्याचं? For time being, let's keep his name as ABC Samosewala. So this ABC Samosewala is nothing but proprietor of that samosa business. काय तो? त्या समोसा बिझनेसचा प्रोप्रायटर आहे. Okay. Now coming back to our book, textbook. Information म्हणजे माहिती about the business and other organizations is required not only by proprietors. फक्त proprietors नाही. Proprietors and managers of the business and other organizations, but also various other stakeholders such as इथे एक लिस्ट दिली आपल्याला. Now one by one, proprietors and managers of the business. Now proprietor छोटा बिझनेस असेल तर एकच व्यक्ती त्याचा ओनर असेल आणि तोच व्यक्ती can able to handle that business properly, right? There is no absolutely no issue single person handling the business. But when the business is large, जेव्हा बिझनेस खूप मोठा होतो, like big industries for example, well known टाटा इंडस्ट्री, रिलायन्स इंडस्ट्री, तेव्हा त्यांना भरपूर मॅनेजर्स हायर करावे लागतात, राईट? अँड these managers are nothing but ते बिझनेसला मॅनेज करतात. If these managers are managing business, they should also know सर्व ट्रान्झॅक्शन्स काय होत आहे बिझनेस मध्ये, कुठे काय चालू आहे, हे सर्व त्यांना सुद्धा माहिती असणं तेवढंच आवश्यक आहे जेवढं ओनरला माहिती आहे, राईट? सो दॅट्स वाय मॅनेजर्स शुड ऑल्सो नो ऑल द इन्फॉर्मेशन. सो प्रोप्रायटर्स अँड मॅनेजर्स ऑफ बिझनेस अँड अदर ऑर्गनायझेशन्स. हे कुठले अदर ऑर्गनायझेशन्स आहेत बाबा? म्हणजे माझ्या बिझनेसचा इन्फॉर्मेशन मला म्हणजे ऍज अ ओनर, ऍज अ प्रोप्रायटर मला माहिती असणं आवश्यक आहे, दॅट्स फाईन. माझ्या मॅनेजरला माहिती असणं आवश्यक आहे, दॅट इज ऑल्सो फाईन. वाय अदर ऑर्गनायझेशन शुड ऑल्सो नो माय बिझनेस? वाय अदर ऑर्गनायझेशन, दुसऱ्या ऑर्गनायझेशनला सुद्धा माझा बिझनेस का माहिती पाहिजे? माझ्या बिझनेस मध्ये काय चालू आहे? त्याचं कारण असं आहे, सी, एक ऑर्गनायझेशन आहे त्याला रॉ मटेरियल लागतं, काही बनवायचं असेल. सपोज लेट्स कन्सिडर अ कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. एक कंपनी आहे जी कार बनवते. आता कार बनवण्यासाठी भरपूर रॉ मटेरियल लागणार वेगवेगळे, राईट? टायर लागतील, चेअर बनवण्यासाठी चेअर मॅन्युफॅक्चर, कार मधली चेअर असते ती चेअर मॅन्युफॅक्चर लागेल, स्टील लागेल, मशीन मॅन्युफॅक्चरिंग लागेल, इंजिन मॅन्युफॅक्चर लागेल, भरपूर गोष्टी आहेत. हे सर्व जे आहे ते ती कार कंपनीच बनवते का? नाही. तर वेगवेगळे सप्लायर्स असतात. हे सर्व कोणी त्यांना टायर सप्लाय करणार, then there is some other company who will supply them engines, then other company who will supply them steel, some will supply them those chairs. तर वेगवेगळ्या कंपन्या ह्या सप्लायर्स असतील त्या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला, बरोबर? कारण कार मॅन्युफॅक्चरिंग इज नॉट अन एक्सपर्ट इन मॅन्युफॅक्चरिंग दोज सीट्स इन कार, राईट? ते कार मधले सीट्स मॅन्युफॅक्चरिंग करण्यामध्ये ते एक्सपर्ट नसणार, राईट? सो फॉर दॅट these other organizations should also know this car manufacturing company. Now for example, आता मारुती आहे, मारुती ही कार बनवते आणि मारुतीला सपोज एक एबीसी आपली एक एबीसी लिमिटेड एक कंपनी आहे जी सीट्स बनवते. Now एबीसी लिमिटेड शुड नो की मारुती कंपनीचा बिझनेस चांगला चालू आहे का? का एबीसी ला माहिती पाहिजे? कारण एबीसी बघा मार्केटमध्ये कसं चालतं, एबीसी विल सप्लाय सीट्स टू मारुती आणि मारुती लगेच पैसे पे नाही करणार. मारुती पे करण्यासाठी एबीसी लिमिटेड थोडा वेळ देईल मारुतीला.
किती वेळ देईल? 1 महिना, 2 महिने, 3 महिने एवढा वेळ मिळेल मारुतीला, राईट? नाउ हा वेळ द्यावा म्हणजे काय? एबीसी लिमिटेड एक रिस्क घेते. मारुतीने उद्या पैसे नाही दिले तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना. सो एबीसी इज टेकिंग दॅट रिस्क बेस्ड ऑन. आता ही रिस्क घेण्याची जी एबीसी लिमिटेड जो डिसिजन घेतलाय की मी मारुतीला असंच म्हणजे फ्रीमध्ये नाही, बट आय गिव्ह सम टाइम टू मारुती टू पे मी माय मनी. थोडा माझा पैसा देण्यासाठी मी मारुतीला वेळ देणार आहे. हा डिसिजन घेतला एबीसीने बेस्ड ऑन बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ मारुती. मारुतीचे जे बुक्स पाहिले, अरे हा मारुतीचा बिझनेस चांगला आहे, मारुतीकडे प्रॉफिट होतोय, मारुतीचा सेल्स चांगला होतो, मारुतीकडे ऍसेट्स भरपूर आहेत, मारुतीकडे पैसे आहेत. इट मीन्स मारुती इज अ गुड कंपनी. अँड सिन्स मारुती इज अ गुड कंपनी, मी थोडे दिवस मारुतीवर विश्वास ठेवू शकतो. हा जो डिसिजन एबीसी ने घेतला तो कशावरून घेतला? बुक्स ऑफ अकाउंट्स, राईट? त्यामुळे हे जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत याचा फायदा कुणाला झाला? प्रोप्रायटरला तर झाला, मॅनेजरला तर झाला, पण अदर ऑर्गनायझेशन्सला सुद्धा झाला. कसा झाला? ऍज वी चेक की मारुतीचा डिसिजन, मारुतीला एक टाइम पिरियड त्यांनी दिला टू गिव्ह बॅक मनी, राईट? बेस्ड ऑन द बुक्स ऑफ अकाउंट्स. बट नाउ देर आर सम अदर स्टेक होल्डर्स. हा जो शब्द आहे ना, स्टेक होल्डर्स, स्टेक होल्डर्स म्हणजे इंटरेस्टेड पार्टीज. आता माझ्या बिझनेसमध्ये मी स्वतः, माझा मॅनेजर आणि माझ्याशी रिलेटेड दुसरे ऑर्गनायझेशन इंटरेस्टेड आहेतच. त्याच्याशिवाय अजून कोण कोण इंटरेस्टेड आहे बघा. फर्स्ट इज गव्हर्नमेंट. व्हाय गव्हर्नमेंट इज इंटरेस्टेड इन माय बिझनेस? गव्हर्नमेंटला काय करायचं? Tax. राईट, परफेक्ट. टॅक्स घेण्यासाठी Tax. गव्हर्नमेंट शुड बी इंटरेस्टेड इन माय बिझनेस. It collects tax. राईट. दुसरं, नेक्स्ट टॅक्स झालं. नंतर कुठल्या बँकेकडनं जर कर्ज घेतलं असेल तर ते कर्जाची परतफेड चालू आहे की नाही व्यवस्थित, हे कुठून कळणार? बुक्स ऑफ अकाउंट्स मधनं, बरोबर? गव्हर्नमेंटला इंटरेस्ट का असणार? कारण भरपूर गव्हर्नमेंटच्या बँक सुद्धा त्या बिझनेसला कर्ज देणार, लोन देणार. त्यामुळे गव्हर्नमेंट इज इंटरेस्टेड इन दॅट बिझनेस, राईट? अनदर थिंग इज government is always interested in all the businesses, not only because of books of accounts. अजून एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे पोल्युशन. आता अकाउंट्स मधून पोल्युशन कळणार का? नाही. दिस इज सेपरेट टॉपिक. बट गव्हर्नमेंट इज इंटरेस्टेड इन एव्हरीवन्स बिझनेस बिकॉज ऑफ पोल्युशन. प्रत्येक बिझनेस कुठल्या ना कुठल्या प्रकारचा पोल्युशन किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा काय, जे पोल्युशन म्हणजे काय? प्रदूषण. कुठल्या प्रकारचे प्रदूषण असतात? इट कुड बी एअर पोल्युशन, इट कुड बी सॉइल पोल्युशन, इट कुड बी नॉइज पोल्युशन, Air pollution. Water pollution. water pollution. All these type of business, all these types of pollutions that might happen because of business, and there should be a control on. Guys, I am audible? Yes, sir. Yes, sir. Okay. So that's why government is always interested. First is tax, second one is pollution. Third one is ethical activities. Ethical activities म्हणजे तुमच्या बिझनेस मध्ये कुठला गैरप्रकार, कुठला भ्रष्टाचार तर चालू नाहीये ना, हे पाहण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट इज इंटरेस्टेड इन ऑल द बिझनेसेस ऑलवेज, राईट? अँड दॅट इज द रिझन. नाव आपल्या विषयाशी रिलेटेड आपल्याला पाहायचं आहे. सो व्हाय गव्हर्नमेंट इज इंटरेस्टेड टू चेक वेदर you are paying right amount of tax and whether your business is going ethically. Ethically म्हणजे ethics च्या शब्दाचा अर्थ माहिती आहे? प्रामाणिक. We'll say प्रामाणिक, honest, honestly or म्हणजे laws मध्ये प्रामाणिक, right? Then next interested party is investor. Investor म्हणजे कोण? असे लोक ज्यांनी तुमच्या बिझनेस मध्ये पैसा गुंतवला आहे, राईट? कोण असू शकतं असे लोक? शेअर होल्डर्स. आता पुरते फक्त लक्षात ठेवा, शेअर होल्डर्स, पार्टनर्स अँड क्रेडिटर्स. तीन गोष्टी लक्षात ठेवा. कोण कोण?
शेअर होल्डर्स, पार्टनर्स, क्रेडिटर्स. ओके, हे आहेत तुमचे इन्व्हेस्टर्स. यांना इंटरेस्ट का असणार? कारण त्यांचे पैसे लागलेत बिझनेसमध्ये, आणि त्यांचे पैसे बिझनेसमध्ये त्यांनी लावले आहेत, काही कारणासाठी लावले असतील, आणि ते कारण म्हणजे काय आहे? प्रॉफिट. राईट. जर बिझनेस व्यवस्थित काम करत असेल तर त्यांना प्रॉफिट होणार. बिझनेसने व्यवस्थित काम नाही केलं तर प्रॉफिट नाही होणार. राईट. त्यामुळे यांना इंटरेस्ट असतो तुमच्या बिझनेसमध्ये, इन्व्हेस्टर्सला. नाव इन्व्हेस्टरला तुमच्या बिझनेसची माहिती कुठून कळणार? इन्व्हेस्टरला तुमच्या बिझनेसची माहिती कुठून कळणार? ओनली अँड ओनली थ्रू बुक्स ऑफ अकाउंट्स. Right? That's why investors are interested. Then customers. Now this is most important. बघा, असली कुठली कंपनी who is not doing ethical business, जे प्रामाणिक बिझनेस करत नाहीत, किंवा ज्यांचा बिझनेस हा इज नॉट लीगल, इल्लीगल बिझनेस आहे, अशा कंपनीकडनं तुम्ही वस्तू विकत घेणार का? नाही. No, right? No. And how business will prove you that they are doing ethical business? One of the way is accounts. Books of One of the way is accounts. That is why customers are also interested. पण आपल्याला सवय नाहीये इंडियामध्ये की आपण कुठल्या कंपनीचे बुक्स ऑफ अकाउंट्स पाहू आणि त्यानंतर आपण कुठल्या गोष्टी विकत घेऊ. ओके, we should at least when we buy something big, we should know the books of accounts, or we should know the company, how the company does its business. Okay, next is employees. Now employees म्हणजे काय? जे लोक नोकरी त्या करतात, कंपनीत काम करणारी लोक, ती नोकरदार वर्ग. Right? So these employees are also interested in books of accounts. Why? Because they should also know की मी ज्या कंपनीमध्ये काम करतोय ती कंपनी चांगली आहे. Again same reasons. Right? नेक्स्ट आर रिसर्चर्स. रिसर्चर्स म्हणजे, आता ही एक रेअर टर्म आहे. रिसर्चर्स म्हणजे असे सर्व लोक जे वेगवेगळ्या प्रकारचा रिसर्च करतात. R&D म्हणतो आपण त्यांना, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ओके, R&D करतात असं म्हणतो ना, ही इज डुईंग R&D. सो वेगवेगळे रिसर्चर सुद्धा इंटरेस्टेड असतात बिझनेसेस मध्ये, बिकॉज देन दे शुड बी एबल टू मेक अ बेटर बिझनेस. सपोज कुठली मशीन आहे तर त्याला एक ऑल्टरनेटिव्ह मशीन काढता येईल का आपल्याला, ह्या अशा सर्व गोष्टी पण वेगवेगळ्या लोकांना ह्याच्यामध्ये पण इंटरेस्ट असतो. ठीक आहे. सो हू ऑल आर इंटरेस्टेड? गव्हर्नमेंट, इन्व्हेस्टर्स, कस्टमर्स, एम्प्लॉईज, रिसर्चर्स, प्रोप्रायटर्स, मॅनेजर्स अँड अदर ऑर्गनायझेशन. सप्लायर्स. इन्व्हेस्टर्स मध्ये आपण कन्सिडर केलं ना क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आर नथिंग, क्रेडिटर्स मध्ये एक पार्ट आहे सप्लायर्स. ओके, और अदर ऑर्गनायझेशन्स. तर ही एक लिस्ट आहे जी लोक अकाउंट्स मध्ये किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये इंटरेस्टेड असतात आपल्या कंपनीच्या किंवा आपल्या ऑर्गनायझेशनच्या किंवा आपल्या बिझनेसच्या. ओके, ही लिस्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सिंपल लिस्ट आहे. अगेन वन मोर टाइम रिपीट विथ मी एव्हरीवन. कोण कोण इंटरेस्टेड असणार? प्रोप्रायटर्स. नेक्स्ट प्रोप्रायटर्स. नेक्स्ट एम्प्लॉईज, गव्हर्नमेंट, managers, Stakeholders. other organizations, Government. government. Okay, Investors. investors. Now customers, correct. So these all are together called as Stakeholders. stakeholders. These all are together called as stakeholders. Stakeholders. So any question in first paragraph, guys? No, sir. नो सर. सर्व काही समजलं पूर्णपणे? Yes, sir. ओके, थँक्यू. आता अकाउंट्स. आजचा जो अकाउंट्स आहे ना तो आज नाही बनला. कधी बनला? इट वॉज क्रिएटेड ओव्हर द पिरियड ऑफ टाइम अँड इट स्टार्टेड इट्स फर्स्ट स्टेप इन 12th century. 12th century, 12व्या शतकात, नॉट दशकात, 12व्या शतकात हे सुरू झालंय. अँड इट स्टार्टेड, सी, चंद्रगुप्त मौर्य च्या काळामध्ये हा सुरू झालाय. आणि कौटिल्य एक बुक होता अर्थशास्त्र, आणि तेव्हाच आणखीन एक बुक होता देशीनामा. ओके, सो यात एवढं इम्पॉर्टंट असं काही नाहीये. दिस इज जस्ट अ हिस्ट्री व्हेन इट गॉट स्टार्टेड, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इट डेव्हलप्ड
and today's ड्युअल अकाउंटिंग किंवा ड्युअल एंट्री सिस्टम डेव्हलप झाली आहे. सो दिस इज 21st century when we are in and we are following dual dual entry system of accounting. कुठली एंट्री सिस्टम? ड्युअल ड्युअल एंट्री सिस्टम किंवा डबल एंट्री सिस्टम ऑफ अकाउंटिंग. ओके, फक्त नाव लक्षात ठेवा, डबल एंट्री सिस्टम और ड्युअल एंट्री सिस्टम ऑफ अकाउंटिंग. आणि ती आपल्याला शिकायची आहे पूर्ण अकाउंट सब्जेक्ट मध्ये थ्रूआउट फ्रॉम टुडे टिल द एंड ऑफ युअर अकॅडमिक्स. 11वी 12वी बीकॉम एमकॉम सीए सीएस जिथे कुठे अकाउंट्स आहे जगामध्ये तिथे सेम गोष्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज डबल एंट्री सिस्टम ऑफ अकाउंटिंग. ओके, ती आपल्याला शिकायची आहे. त्या अकाउंटिंग मध्ये एंट्री कशी करतात बुक्स मध्ये, ट्रान्झॅक्शनला कन्वर्ट कसं करतो आपण आणि अकाउंट बुक मध्ये त्याला एंटर कसं करतो, अँड हाऊ टू रीड इट. एंट्री झाली पण त्यानंतर त्याला इंटरप्रिट कसं करायचं, त्याला रीड कसं करायचं, हे सर्व आपल्याला शिकायचं आहे. आणि खूप जास्त इंटरेस्टिंग हा सब्जेक्ट आहे, खूप मजा येते सर्वांना. आय होप एव्हरीबडी हॅज कॅल्क्युलेटर. Yes, sir. कोणाकडे नाहीये प्लीज शो मी की कॅल्क्युलेटर नसणारे लोक. नाहीये? डू यू हॅव मोबाईल फोन? ऑल्टरनेटिव्ह Yes. मोबाईल फोन म्हणजे Yes. तुमच्या भावाचा, बहिणीचा, पॅरेंटचा. कुठला मोबाईल फोन नाहीये ऑल्टरनेटिव्ह? ठीक आहे, टेम्पररी बेसिस वर मोबाईल फोन मध्ये कॅल्क्युलेटर तुम्ही यूज करू शकता. whenever we will require calculators. Another thing, I hope everybody has made arrangement of proper notebooks, A4 size notebook. Okay, Yes, these sir. two things are very very important from tomorrow onwards. So please ensure जे नवीन लोक आले आहेत आज, please ensure that you all have a calculator, whatever it is, mobile calculator or separate calculator and a notebook, proper pen. Okay, सर्वांची आपल्याला खूप जास्त गरज लागणार आहे अकाउंट सब्जेक्ट मध्ये. वारंवार आपल्याला रिक्वायरमेंट आहे आणि एक्झाम मध्ये सुद्धा अलाउड आहे कॅल्क्युलेटर. as I said earlier, without calculator you cannot do accounting. Okay, so now आता कॅल्क्युलेटर अलाउ का केलं? This is one question lot of people ask. Why calculator is allowed? Because they don't want your time to be wasted in doing addition or subtraction of amounts. They know that तुम्ही 11वी मध्ये आहेत म्हणजे तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी येते व्यवस्थित. त्यांना काय पाहिजे की तुम्ही आता तुमचं जे माइंड आहे ते अप्लाय करा in advanced things. Advanced things म्हणजे recording of transaction, interpreting what is happening, काय चालू आहे अकाउंट्स मध्ये, आपल्या बिझनेस मध्ये काय business is doing good or not. All these things they want you to do and you to apply your mind on these things rather than doing calculations. Okay, that is important thing. So बघा इथे various definitions आहेत. Moving out to next part. Various definition of accounting. या सर्व definition लक्षात ठेवायच्या आहेत का? The answer is yes. You will have to remember this definition. Very simple definitions, very easy definitions. We will go one by one. Richard E. Stralham याची डेफिनेशन काय बघा. खूप सिंपल डेफिनेशन्स आहेत, काय याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड किंवा काही रॉकेट सायन्स नाहीये. सिंपल वर्ड्स मध्ये आहे डेफिनेशन. The art of analyzing and recording the business transactions. काय म्हणतो हा बघा, रिचर्ड काय म्हणतो? Art of analyzing and recording business transactions, reporting results of business operations through periodic statements and interpreting such results for the purposes of effective control of future operations. डोक्यावरून गेलं का? सेकंड लाइन. चलो वन बाय वन, वर्ड बाय वर्ड we will go. The art of analyzing and recording business transaction. म्हणजे काय? बिझनेस ट्रान्झॅक्शनला अनालाइज करा. अनालाइज म्हणजे समजा, बिझनेस ट्रान्झॅक्शन समजून घ्या की कुठले ट्रान्झॅक्शन हे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत.
once you understand ki yes this transaction is business transaction, then record it. ओके, तुम्हाला लक्षात आलं की हा बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे. आणि बिझनेस ट्रान्झॅक्शन केव्हा लक्षात येईल, जेव्हा दॅट इव्हेंट इन्व्हॉल्व्स मॉनिटरी एक्सचेंज. ओके, देन यू विल अंडरस्टँड की हा हे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे आणि मला हे रेकॉर्ड करावे लागेल. जेव्हा तुम्हाला लक्षात आलं, देन यू विल रेकॉर्ड इट. आफ्टर रेकॉर्डिंग युअर बिझनेस ट्रान्झॅक्शन, रिपोर्टिंग रिझल्ट्स म्हणजे तुमचे बिझनेसचे जे रिझल्ट्स आहेत, रिपोर्टिंग रिझल्ट्स ऑफ बिझनेस ऑपरेशन, तर तुमच्या बिझनेस ऑपरेशनचे जे रिझल्ट्स आहेत ते तुम्ही रिपोर्ट करणार म्हणजे काय करणार. आपण सर्वांनी एक गोष्ट ऐकली असेल, रिपोर्ट कार्ड, राईट. रिपोर्ट कार्ड किंवा प्रगती पुस्तक, राईट. तो रिपोर्ट कार्ड काय असतं, तुमचा जे पूर्ण अकॅडमिक्सचा परफॉर्मन्स असतो तो त्या रिपोर्ट कार्ड मध्ये दिसतो. तुमच्या परीक्षेचा परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड मध्ये दिसतो. करेक्ट. सेम वे बिझनेसचा परफॉर्मन्स बिझनेसच्या रिपोर्ट कार्ड मध्ये दिसतो. आणि बिझनेसचे रिपोर्ट कार्ड म्हणजे काय असतात, व्हेरियस स्टेटमेंट्स, व्हेरियस रिपोर्ट बनतात. हे सर्व रिपोर्ट्स केव्हा बनणार, जेव्हा अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होणार. ओके, तर काय म्हणते डेफिनेशन बघा, परत बघा. रिपोर्टिंग रिझल्ट्स ऑफ बिझनेस ऑपरेशन्स थ्रू पिरियॉडिक स्टेटमेंट्स. पिरियॉडिक म्हणजे टाइमली. पिरियॉडिक म्हणजे टाइमली स्टेटमेंट्स अँड इंटरप्रिटिंग सच रिझल्ट्स. म्हणजे तुमचे जे बिझनेस ऑपरेशनचे रिझल्ट आहेत ते रिपोर्ट करायचे, वेळोवेळी रिपोर्ट करायचे. आणि त्या रिपोर्टवरून रिझल्ट इंटरप्रिट करायचा म्हणजे समजून घ्यायचा. रिझल्ट समजून घ्यायचा. आता कसला रिझल्ट समजून घ्यायचा आहे, की माझा बिझनेस प्रॉफिट मध्ये आहे की माझा बिझनेस लॉस मध्ये आहे. आपण आपल्या प्रगती पुस्तकामध्ये जो इन्फॉर्मेशन असते त्यावरून काय आपले पेरेंट्स काय समजतात, की माझा मुलगा, माझी मुलगी, वेदर शी इज डुईंग गुड इन हर स्टडीज ऑर नॉट, राईट. ती पास झाली की फेल झाली, तो पास झाला की फेल झाला हे रिपोर्ट वरून कळणार. तो फर्स्ट क्लास आहे डिस्टिंक्शन मध्ये आहे ते कुठे कळणार, रिपोर्ट कार्ड वरून कळणार. सेम वे बिझनेसच्या बाबतीत सुद्धा प्रॉफिट मध्ये आहे की लॉस मध्ये आहे हे कसं कळणार, रिपोर्टिंग वरून कळणार. आणि रिपोर्टिंग ऑफ व्हेरियस स्टेटमेंट्स पिरियॉडिकली. आपले प्रगती पुस्तक सुद्धा पिरियॉडिकली येतं, दररोज नाही येत, राईट. इट कम आफ्टर एव्हरी 6 months, right? Or after every unit test it comes to your home. And that is, and same way for business also, various statements comes after every period. ठीक है. And purpose काय बघा, for purposes of effective control of future operations. Same way, जर तुम्हाला कमी मार्क भेटले तर तुमचे पेरेंट्स काय करणार, तुम्हाला बोलणार या विषयामध्ये कमी मार्क आहेत, तुला काम करावं लागेल, या विषयावर अभ्यास करावा लागेल, राईट. दिस सब्जेक्ट लुक्स नॉट, इट डज नॉट लुक गुड. सेम वे बिझनेस मध्ये सुद्धा जेव्हा रिपोर्ट कार्ड पाहणार स्टेक होल्डर्स आणि प्रोप्रायटर आणि मॅनेजर्स, देन दे विल डिसाइड दॅट माय बिझनेस इज डुईंग गुड, माय बिझनेस इज नॉट डुईंग गुड, माय बिझनेस नीड्स, इथे मला काहीतरी पाहिजे, इथे मला थोडंसं पुश करावं लागेल, माझा सेल कमी झालाय, माझा सेल वाढलाय, मला काहीतरी परचेस करायचं आहे, ऍसेट आहेत, ऍसेट नाही आहेत, पैसे आहेत, पैसे नाही आहेत, सर्व गोष्टी तुम्हाला कुठे कळणार, रिपोर्ट कार्ड मध्ये कळणार. Okay, and that's the interpretation of that definition. So accounting is required for reporting results and interpreting results to take decision about future operations. म्हणजे फ्युचरचा डिसिजन घेण्यासाठी मला अकाउंटिंगचा रिझल्ट आज समजून घेणं आवश्यक आहे. आणि that is nothing but accounting. Okay, that was the definition given by Mr. Richard. The art of analyzing and recording business transactions, reporting results of business transactions through periodic statements, and interpreting such results for purpose of effective control of future operations. I hope डेफिनेशन लक्षात आली आहे तुमच्या. वर्ड टू वर्ड लक्षात राहणार नाही इमिजिएटली, पण तुम्हाला डेफिनेशन लक्षात आली आहे. आणि याच्यासाठी लिंक करा स्वतःला, लिंक ही जी डेफिनेशन आहे ती लिंक करा तुमच्या रिपोर्ट कार्ड सोबत. ठीक आहे, तुमचा रिपोर्ट कार्ड वेळोवेळी येणार घरी, त्यावरून तुमचे मार्क्स तुमच्या पॅरेंट्सला कळणार. इमॅजिन पॅरेंट्स ॲज बिझनेस ओनर्स,
parents, right? They are business owners. Imagine it like that. And then they will take future decisions based on your report card. And you can imagine yourself as managers. Okay, you are manager of yourself. So as a manager, you also need to know की माझी प्रगती कशी चालू आहे अभ्यासामध्ये, right? And that will help you to decide about future. So we will, okay. So guys, another thing, Vishal सरांनी आपल्याला idea दिली असेल. Please download Webex app also in your mobiles or in your laptops, whatever you are using. We will keep that as an alternative as of now, and maybe from 1 or 2 days we will increase the timing of our lectures also. Right now this Zoom is allowing us 40 minutes lecture. Going forward we'll make it 1 hour lecture, maybe after 2 days.